कळमनुरी तालुक्यातील पोत्रा आणि तेलंगवाडी शिवारामध्ये बिबट्या असल्याची प्रचंड चर्चा आहे आणि याच चर्चेनंतर जे आहे ते आता वन विभाग कुठेतरी ऍक्शन मोडवरती आलेले आहे। वन विभागाच्या वतीनं याच पोत्रा शिवारातील डोंगरामध्ये जे आहेत ते आता पिंजरे बसवण्यात आलेले आहेत, तर पिंजरे आणण्यात आलेले आहेत, तर ट्रॅप कॅमेरे आणण्यात आले, तर सर्व वन विभागाची टीम जी आहे ते या ठिकाणी दाखल झालेली आहे। मागच्या काही दिवसापासून याच पोत्रा शिवारामध्ये जे आहे ते अनेक जनावरांचा फासा जे आहे ते याच 3 बिबट्यांनी पाळला आणि अधिकाऱ्यांनी सांगितले की या ठिकाणी 3 बिबटे आहेत आणि याच 3 बिबट्याचा आता बंदोबस्त करण्यासाठी हिंगोली वन विभागाची टीम जी आहे ते याच पोत्रा डोंगरामध्ये जे आहे ते तैनात झालेली आहे। त्यांचे ट्रॅप कॅमेरे असतील, त्याचबरोबर पिंजरे असतील, हे सगळं साहित्य घेऊन जे आहे ते ही टीम आता या पोत्रा शिवारातील डोंगराळ भागामध्ये दाखल झालेली आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागच्या 6 दिवसापासून याच वापटी असेल, कुपटी असेल, वसमत आणि कळमनुरी या 2 तालुक्यातील जे आहे ते या परिसरातील बिबट्याने दहशत माजवल्याची चर्चा आहे आणि याच चर्चेमुळे जे आहे ते शेतकरी धास्तावलेले आहेत, शेतीचे कामं रखडलेले आहेत, त्याचबरोबर विद्यार्थी हे शाळेत जाण्यास मनाई करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी ग्रामस्थांनी सांगितलं आहे। ग्रामस्थांचं एवढंच म्हणणं आहे की वन विभागानं या सगळ्यात गोष्टीचं जे आहे ते सर्च ऑपरेशन करावं आणि सर्च ऑपरेशन करून या जे परिसरामध्ये बिबटे आहेत ते बिबटे याच पिंजऱ्यामध्ये कैद करावे अशी अपेक्षा येथील सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, पोत्रा, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।